उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये सरकारने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे। हा निर्णय नेमका काय आहे आणि या निर्णयामुळे लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना एक आनंदाची बातमी मिळणार आहे। हा नेमका निर्णय कोणता आहे हे जाणून घेण्याच्या अगोदर जर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। व्हिडिओ आवडल्यास लाईक व शेअर जरूर करा। तर बघा मित्रांनो, नेमकी बातमी काय आहे तर सरकारने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे, ज्यामुळे राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडणार आहे। राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय हा घेतलेला आहे। या निर्णयामागे उच्च न्यायालयाचा आदेश असून त्यामुळे राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। या निर्णयाची सुरुवात मुळात न्यायालयीन प्रक्रियेतून झालेली आहे। अनेक वर्षापासून राज्यातील सरकारी कर्मचारी 58व्या वर्षी सेवानिवृत्त होत होते, मात्र काही कर्मचाऱ्यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली। त्यांच्या म्हणण्यानुसार 58व्या वर्षी सक्तीची सेवानिवृत्ती त्यांच्या हक्कावर गदा आणणारी आहे। विशेषतः 10 मे 2021 पूर्वी आणि नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये या वयोमर्यादेबाबत तफावत होती, जे अन्यायकारक होती। हिमाचल प्रदेश उच्च न्यायालयाने या प्रकरणाची सखोल सुनावणी केलेली आहे। न्यायालयाने सर्व बाजूंचा विचार करून एक ऐतिहासिक निर्णय दिला। न्यायालयाच्या निर्णयानुसार 2001 पूर्वी किंवा नंतर नियुक्त झालेल्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना 60 वर्षापर्यंत सेवा करण्याचा समान अधिकार असावा। न्यायालयाने स्पष्ट केले की कर्मचाऱ्यांमध्ये नियुक्तीच्या कालावधीवरून भेदभाव करणे हे घटना तरतुदीचे उल्लंघन आहे। न्यायालयाच्या या निर्णयानंतर हिमाचल प्रदेश सरकारने तत्काळ कृती केली। सरकारने न्यायालयाच्या आदेशाचे स्वागत करून आपल्या धोरणात आवश्यक ते बदल केले। या निर्णयामुळे राज्यातील सर्व श्रेणीतील सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे। विशेषतः चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी हा निर्णय अधिक महत्त्वाचा ठरला आहे।